झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मृदुला। आपण बघताय झी 24 तास एक पाऊल पुढे आणि प्राइम वॉच मध्ये आपलं स्वागत। मुंबईतील कापड गिरण्या आणि गिरणी कामगार हे एकेकाळी मुंबईची ओळख होती, पण आता ती ओळख काळाच्या ओघात धूसर होत चालली आहे। गिरण्या बंद झाल्या आणि त्यांच्या जागी मोठमोठाले मॉल्स उभे राहू लागलेत, पण कामगारांना मात्र अद्यापही हक्काची घरं काही मिळाली नाही। प्रत्येक टप्प्यावर कामगारांना आंदोलन करावी लागतात। सरकारकडून प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं, मात्र कारवाई कासव गतीनं होत आहे। का घडतंय हे सगळं? कधी मिळणार कामगारांना घरं आणि किती असणार त्यांची किंमत? या सगळ्या पैलूंवर आज आम्ही प्रकाश टाकणार आहोत आजच्या प्राइम वॉच मधून। कुणी घर देता का घर? गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, पण त्याची किंमत अद्यापही निश्चित झाली नाही। त्या संबंधित निर्णय घेण्यात उशीर होत असल्यामुळे गिरणी कामगारांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग निवडला आणि नेहमीप्रमाणे सरकारने दिलं आणखी एक आश्वासन। बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली जे महसूल खात्याचे माननीय मंत्री महोदय आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे। त्यामध्ये कामगारांचे पण प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी राहतील आणि ते सर्व दोन्ही मिळून मुंबई शहरामध्ये किंवा मुंबई शहराच्या लागत MMR रिजनमध्ये कुठे जमिनी आपल्याला उपलब्ध आहेत का, त्यातून गिरणी कामगारांची घरं बनवता येईल का, याही बाबतीत तो समिती आपला कार्य अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाला देईल। गिरणी कामगारांना राज्य सरकारकडून आणखी एक आश्वासन देण्यात आलंय। गिरणी कामगारांच्या घरांची किंमत ठरवण्यासाठी तातडीनं समिती स्थापन करण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलंय। खरं तर यापूर्वीच सरकारने हे आश्वासन गिरणी कामगारांना दिलेलं होतं, पण त्या आश्वासन दिल्यानंतर 3 आठवडे उलटले तरीही कोणतीच कारवाई झाली नाही। त्यामुळे गिरणी कामगारांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं होतं। अनेक वर्षांपासून हा घरांचा प्रश्न सरकारच्या लाल फितीत अडकला आहे। राज्य सरकारची इच्छाशक्ती नसल्यामुळेच गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न खोळंबलाय। 1,48,000 कामगारांना घरं कशी मिळवता येईल आणि त्याच्यासाठी जमीन कुठे कुठे उपलब्ध करता येईल याच्यासाठी ही एक समितीने बाळासाहेब थोरातांच्या अध्यक्षतेखाली निवडण्याचं आश्वासन दिलं होतं। आज जवळजवळ 20 दिवस झाले त्या समितीचं अजून काही केलेलं नाही, ती निवडलेली नाही। ह्याचा अर्थ असा होतो की गिरणी कामगारांना जी घरं द्यायची आहेत ती सरकारची इच्छा नाही असं होतं। गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर राज्य सरकारकडून आजपर्यंत वेळकाढूपणाच करण्यात आलाय। प्रत्येक गोष्ट करताना आम्ही तुमच्या बाजूच्या आहोत असं हसवायचं, पण प्रत्यक्षात व्यवहार मात्र सरकारकडून होत नाही। हे सरकार प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचारात किती गुंतलेलं आहे ते आपण अनुभवतोय। मात्र खऱ्या अर्थाने कामगारांसाठी आज जागा उपलब्ध होणार। दुसऱ्या बाजूला मंत्र्यांसाठी मात्र हजारो एकर जागा किंवा लाखो एकर जागा म्हटलं तरी चालेल की ती उपलब्ध होते, पण कामगारांसाठी मात्र जागा उपलब्ध होत नाही। हे दुर्दैव आहे आणि हे सरकार या परिस्थितीने जर असं वागलं तर आज ना उद्या या सरकारला या सत्तेवरून जावं लागेल एवढं आम्हाला खात्री आहे। राज्य सरकारकडून गिरणी कामगारांना वारंवार आश्वासनं दिली गेली, पण त्यावर अंमलबजावणी करण्यात चालढकलपणा केला गेला। त्यामुळे प्रत्येक मागणीसाठी गिरणी कामगारांना आंदोलन करावं लागतंय। किमतीसाठी आम्ही जे सांगत होतो की गिरणी कामगारांच्या घराची किंमत निश्चित करा, त्यासाठी समिती नेमा, तर ती समिती नेमून चर्चा झालेली आहे, पण निर्णय झालेला नाही आहे। दुर्दैव फक्त हेच आहे की आमच्या प्रत्येक मागणीसाठी आम्हाला आंदोलन करायला लागतं। अगदी छोट्यातली छोटी मागणी जरी असेल तरी त्याच्यासाठी आम्हाला गिरणी कामगारांना बोलवून आंदोलन करायला लागतं। गिरणी कामगारांच्या मतांवर आजही राजकारण केलं जातं। अनेक पक्षातील नेत्यांना गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी आहे, पण तरीही गिरणी कामगारांना घरांसाठी संघर्ष करावा लागतो आहे। काल आलेला उत्तर भारतीय बोगस राशन कार्ड बनवून स्वतःचा SRAच्या स्कीममध्ये फ्लॅट घेतोय मोफत। मात्र ज्यांच्यामुळे ही मुंबई आम्हाला मिळाली त्या गिरणी कामगारांना आपल्या स्वतःच्या घरासाठी, हक्कासाठी मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसायला लागतंय। ही अत्यंत शासनासाठी लाजिरवाणी बाब आहे। हे शासन कोडगा असं म्हणेन मी। विरोधी पक्षानं या प्रकरणी सरकारला दोषी धरले, पण आज सरकारच्या विरोधात बोलणारे हे काही वर्षांपूर्वी सत्तेत होते। त्यांच्या काळातही गिरणी कामगारांचा हा प्रश्न तडीस गेला नव्हता।
आमदारांचं मानधन वाढवण्याचा निर्णय मात्र मंत्री आणि आमदार एकमतानं मंजूर करतात। मंत्र्यांच्या संस्थांना तात्काळ जमीन दिली जाते, तेव्हा ही तत्परता गिरणी कामगारांच्या घरांसाठी का दाखवली जात नाही असा सवाल केला जातोय। गिरणी कामगारांना प्रत्येक पावलावर आंदोलनाचा आधार घ्यावा लागतोय। घरांना जमीन देण्यापासून ते घरांची किंमत ठरवण्यापर्यंत गिरणी कामगारांना आंदोलनं करावी लागतात। घरांची किंमत ठरवण्यासाठी तातडीनं समिती स्थापन करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय। आता हे आश्वासन सरकार किती दिवसात पूर्ण करणार याकडेच कामगारांचं लक्ष लागलंय। झी24 ताससाठी पंकज दळवी आणि दीपक भातुसेसह अनुपमा खानविलकर, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।